मधील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरात संतापाची लाट पाहायला मिळते आणि सोबतच शासकीय रुग्णालयांमधील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शासकीय रुग्णालयांमध्ये खरंच महिला डॉक्टर सुरक्षित आहेत का याचा ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात पोहोचली। बघूयात हा ग्राउंड रिपोर्ट। कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टर हत्या आणि बलात्कार प्रकरणी जे आहे तर देशभरात संतापाचं वातावरण आहे। अशात खरंच शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर असतील किंवा कर्मचारी सुरक्षित आहे का याची रियालिटी चेक करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचली आहे। आत्ता आपण जर बघितलं तर 12:16 झालेले आहे आणि या एवढ्या रात्री आपण या ठिकाणी या रुग्णालयात जाऊन एक ग्राउंड रियालिटी चेक करणार आहोत आणि त्यानंतर खरंच या रुग्णालयात काम करणाऱ्या निवासी महिला डॉक्टर असतील किंवा इतर महिला डॉक्टर असतील त्या सुरक्षित आहे का याचा जो आढावा आपण या ग्राउंड रियालिटी चेकमधून घेणार आहे। तर चला माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात। ये निवासी डॉक्टर छुट्टी पे है क्या सब यहाँ के स्ट्राइक पे? मैं पत्रकार हूँ। काम चल रहा है, स्ट्राइक पे है, लेकिन कर रहे हो। यहाँ पे आपके लिए सिक्योरिटी वगैरह कुछ नहीं रहता क्या? कुछ नहीं रहता हमारे लिए, फ़ोन किया तो भी आते नहीं सिक्योरिटी। अब यहाँ पे अंदर तो इतनी भीड़ खड़ी है, अगर कुछ होता है तो कोई नहीं रहे, हमारी कोई सिक्योरिटी नहीं है यहाँ पे, पूरे घाटी में नहीं है। फ़ोन करते उसके 15-20 मिनट के बाद आते। वरचे पुरे गेटवरले फक्त 4 जण 2 जण वर राहायचे, बाकी सगळे खाली राहायचे। किती वार्ड आहे टोटल वरती? 30 वार्डला किती 2 लोक? नाही, 30 वारला 2 लोक कोणीच नाही, फक्त त्याला जे पॉईंट दिले त्याच्यावर, बाकीचे काही कंट्रोल झालं मग खालून जातो आम्ही समजा। ओके, वार्ड किती असेल? 1-2 वार्ड नाही पाहिली किती, आणि फक्त माणसं प्रत्येक वार्डला देईल, प्रत्येक वाणी देईल ना मला। 17-18ला आमचा माणूस नाही, 20-21ला माणूस नाही, 19ला माणूस नाही, 14ला माणूस नाही, 22-23ला माणूस नाही आमचा। महिला निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहानंतर आपण घाटी रुग्णालयातील पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी आपण पोहोचलो। या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी आहे। सर मला सांगा, किती लोक इथं ड्युटीवर आहेत? 2 लोक। दुसरे कुठं आहेत? आहे ना। जरा आपण बघूया, एक कर्मचारी तर आपल्या ड्युटीवर कर्तव्य बजावताना आपल्याला पाहायला मिळतात, दुसरे कर्मचारी आपण बघूया ते इथे अशा पद्धतीने जे आहे तर झोपलेले आहेत। एकंदरीत ज्यांच्यावर घाटीची सुरक्षेची जबाबदारी आहे ते अशा प्रकारे जर ड्युटी करत असतील तर महिला निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय आहे। रात्रीचे 12:30 वाजत आलेले आहे। संपूर्ण घाटी फिरल्यानंतर आपण पोलीस चौकीत काय परिस्थिती ते देखील पाहण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे। पश्चिम बंगालच्या कलकत्त्यामध्ये डॉक्टरांसोबत एक दुर्दैवी घटना घडली। अगदी त्याच पार्श्वभूमीवर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टर खरंच किती सुरक्षित आहेत, आज आपण त्याचा रियालिटी चेक करणार आहोत। आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि 11 वाजताची परिस्थिती या रुग्णालयाची काय आहे आणि इथं कशा पद्धतीची सुरक्षा आहे आता आपण हे पाहणार आहोत।
माझं नाव उर्मिला उत्तमराव कदम, मी लेबर रूमचे इन्चार्ज आहे. नाईट शिफ्टला मी आज ड्युटी करते इथे. करून सिस्टर मला सांगा, नाईट शिफ्टला ड्युटी करता तुमच्या नोकरीमध्ये अनेकदा तुमची नाईट शिफ्ट येत असेल, भीती वाटते का? कलकत्त्याला फार वाईट घटना घडली. नाही, आम्हाला तशी भीती वगैरे काही वाटत नाही आहे, कारण आम्ही ऑलरेडी पूर्ण नाईटभर आमचे राऊंड वगैरे घेत असतो किंवा आम्हाला सपोर्ट असतो, सिक्युरिटी असते. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचे नाईटला त्यांचे जे सुपिरियर असतात यांचे वॉचमॅनचे वगैरे, तर ते सिक्युरिटी त्यांचे रात्रीला राऊंड्स वगैरे जास्तीचे घेतात आणि घटना घडल्यापासून तर त्यांना आणखी जास्त अलर्ट करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ते पण जास्तीचे राऊंड वगैरे मारत आहेत सध्या. त्याच्यामुळे आम्हाला भीती वगैरे काही वाटत नाही आहे. नांदेडच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज 1000 रुग्ण तपासणीसाठी येतात आणि तब्बल 800 रुग्णांना इथं ॲडमिशन मिळतं. नांदेड जिल्हाच नव्हे तर शेजारचा परभणी असेल, हिंगोली असेल, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग असेल, तर तेलंगणातील आदिलाबाद आणि निजामाबाद जिल्ह्यातील रुग्ण देखील याच रुग्णालयामध्ये येतात आणि त्यामुळे इथं रुग्णांचा मोठा लोड या रुग्णालयातील डॉक्टरांवर असतो. परंतु इथले जे सिक्युरिटी सिस्टीम आहे ती इतकी कडक आहे की इथल्या महिला डॉक्टर म्हणतात की त्यांना रात्रीचे किती जरी वाजले तर अजिबात भीती वाटत नाही. ते विना भीतीच्या वातावरणात इथं काम करतात आणि रुग्णांवर उपचार करतात. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड. हाँ, तो जैसे हम लोग आपको बता रहे थे, ये बीजी शासकीय मतलब गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है. ये पुणे का सबसे बड़ा जो ससून हॉस्पिटल है, वहाँ पे हम और जो मेरे युवा मित्र हैं उनके नज़रिए से हम लोग यहाँ की सिक्योरिटी देखेंगे. लेकिन मैं तो यहाँ पे देख रहा हूँ शेख हरून साहब, आप एक्स मिलिट्री मैन लगते हैं मुझे. यस सर. आपका कौन सा कोर? इन्फेंट्री? मैं मेडिकल कोर का. अच्छी बात है. आर्मी मेडिकल कोर. अच्छा, तो अभी कुल मिला के कितने लोग हैं यहाँ पे सिक्योरिटी में? हमारे टोटल मिला के मैस्को के 42 आदमी हैं. तो रात में कितने हैं? रात में 6 है. अच्छा, और दिन में बाकी सब रहते हैं? और सेकंड शिफ्ट में 8 है. सेकंड शिफ्ट कौन सी रहती है? 3 से रात के 10. अच्छा, और फिर नाइट में? नाइट में फिर 6 सिक्योरिटी आता है. तो अभी तो आया नहीं है नाइट वाला. आपका तो 10 बजे खत्म हो जाएगा. नहीं, हम 10 बजे आ गए. अच्छा, आप हम नाइट सुबह से? के 7 बजे तक है. अच्छा, ये हफ्ते में आपकी कितनी दिन नाइट लगती है? हफ्ते में नहीं लगती है. एक महीने में कम से कम हमारा 3-4 नाइट होता है. अच्छा. कभी हम छुट्टी चले गए तो बंदे को एडजस्ट करना पड़ता है, दिन वाला रात वाला जैसा वो आता तो है. हरून साहब मुझे बताइए कि क्या अभी जितनी सिक्योरिटी लगी है, क्योंकि सबसे बड़ा अस्पतालों में से एक बड़ा अस्पताल है, यस सर. क्या ये सफिशिएंट है जितने लोग आप यहाँ पे? इसके लिए तो सर सफिशिएंट तो होना चाहिए, लेकिन अभी मेरे इरादे से क्या इतने आदमी जब यहाँ पर ड्यूटी कर रहे हैं सिक्योरिटी वाले, तो वो सही से ड्यूटी करे तो वो सफिशिएंट है. सगळे मित्र डॉक्टर आहेत का? अच्छा, काय त्या घटनेबद्दलच बोलताय का तुम्ही? ओके, तुम्हाला डिस्टर्ब नाही करत आहे ना? ओके, फाईन. मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की इथे ससूनमध्ये पण आम्ही सगळेच प्रतिक्रियावादी झालेलो, त्यामुळे दुर्दैवाने ती घटना घडली आणि आता आम्ही पण इथे आलो. इथे असलेली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती पुरेशी आहे का? नाही आहे. जरा मुली आणि मुलं जरा सेग्रिगेट करू प्लीज. चला, एक मोठा ग्राउंड रिपोर्टच आम्ही करतो आहोत. बोला. वुड यू लाईक टू बी कम्फर्टेबल टू से समथिंग वेदर द सिक्युरिटी इज इनफ हियर or not? Yes, it is enough. It is enough. In terms of numbers, how many numbers security guards are here? I think around 50 to 60 guards are there. In the night? Yeah, there are guards around the wards. So you won't feel threatened or you won't feel insecure? Not mostly. Nobody? No, there are some shady places which we have already spoken to our authorities today. How many There shady are- places are there? There are some, there are some blind spots which we have to, they didn't know about, which we had to, make the कसले authorities. पॉइंट्स आहेत तसे ते? बरेच सारे ठिकाणी आहे. सायकॅट्री वॉर्ड्स आहे इथे, जिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं काय होतं. वी हॅव स्पोक टू आवर अथॉरिटीज, वी हॅव स्पोक टू द डीन. दे हॅव गिवन अस अश्योरन्स दैट दे विल बी इंस्टॉलिंग द CCTVs and within next 10 days they will be taking a follow up of Okay, the तो same. ये सब हुआ है कोलकाता के बाद. Yeah.